वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मराठी विषयाची दिग्दर्शन कौशल्याची सूक्ष्म अध्यापन पाठयोजना कशी काढायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरुवातीला छात्राध्यापकाचे नाव म्हणजे स्वतःचे नाव लिहून घ्यायचे. त्यानंतर शाळेचे नाव, कौशल्य घेतलेलं आहे आपण दिग्दर्शन कौशल्य, वर्ग 7वी आणि विषय मराठी. मराठी या विषयामध्ये दिग्दर्शन कौशल्याची पाठयोजना आपण कवितेवर काढत आहोत, म्हणून घटकामध्ये लिहून घ्यायचं पद्य आणि उपघटकामध्ये त्या कवितेचे नाव लिहून घ्यायचे. इथे उपघटक आपण घेतलेला आहे थेंब आज हा पाण्याचा. दिग्दर्शन कौशल्यासाठी 5 ते 7 मिनिटे वेळ दिलेला असतो, म्हणून वेळेमध्ये लिहून घ्यायचे 5 मिनिटे. दिनांक तुम्ही लिहून घ्यायची. त्यानंतर दिग्दर्शन कौशल्याची पाठयोजना काढतेवेळी 3 कॉलम करून घ्यायचे: शिक्षक कृती, विद्यार्थी कृती आणि उपकौशल्य. शिक्षक कृतीमध्ये पहिला मुद्दा येणार, शिक्षक साहित्याची योग्य मांडणी करून ठेवतात. आणि उपकौशल्यामध्ये येणार योग्य साहित्याची पूर्वतयारी. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये दुसरा मुद्दा येणार, शिक्षक टेबलावर पाण्याची बाटली ठेवतात आणि त्यातील एक थेंब बोटावर घेऊन दाखवतात. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी निरीक्षण करतात आणि उपकौशल्यामध्ये येणार साहित्याची योग्य हाताळणी. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये तिसरा मुद्दा बघा, इथे शिक्षकांनी प्रश्न विचारलेला आहे. तो बोटावरील थेंब दाखवून शिक्षक विद्यार्थ्यांना विचारतात, माझ्या बोटावर काय आहे? विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी उत्तर देणार, सर तुमच्या बोटावर पाण्याचा थेंब आहे. उपकौशल्यामध्ये येणार विद्यार्थी सहभागाला वाव. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये पुढील मुद्दा आहे, शिक्षक विद्यार्थ्यांना कवितेचे कडवे गाऊन त्याचा भावार्थ थोडक्यात स्पष्ट करून सांगतात. इथे बघा कडवे कोणते घेतलेले आहे, शब्द जाऊ दे पासून तर थेंब आज ह्या पाण्याचा पर्यंत पहिल्या कडव्यापर्यंतच्या ओळी घेतलेल्या आहे. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी ऐकतात आणि उपकौशल्यामध्ये येणार पूरक कथन. पुढे शिक्षक कृतीमध्ये येणार शिक्षक एक मोती म्हणजेच मणी दाखवून विद्यार्थ्यांना विचारतात, कवयित्रीने थेंबाला मोती का बरं म्हटले असेल? विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी मोत्याची आणि थेंबाची तुलना करतात. आणि उपकौशल्यामध्ये येणार साहित्याची योग्य हाताळणी. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये शिक्षक एक छोटे रोपटे असलेल्या कुंडीतील कोरड्या मातीवर पाण्याचे थेंब शिंपडतात. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी निरीक्षण करून पाण्याचे महत्त्व समजावून घेतात. आणि उपकौशल्यामध्ये येणार सफाईदार योग्य कृती. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये त्यापुढील मुद्दा, शिक्षक पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नळ बंद करण्याची कृती करून दाखवतात. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी निरीक्षण करतात आणि पाणी वाचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे आश्वासन देतात. उपकौशल्यामध्ये येणार सफाईदार योग्य कृती आणि विद्यार्थी सहभागाला वाव. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये अगदी शेवटचा मुद्दा येणार, शिक्षक शिकवलेल्या भागावर प्रश्न विचारतात. आणि विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी अपेक्षित उत्तरे देतात. उपकौशल्य येणार पूरक प्रश्नांचा वापर.